श्री स्वामी समर्थ। तर काल बुधवारी रात्री जो आमचा प्रवास सुरू झाला होता 7:30 वाजता आम्ही बसलो होतो बसमध्ये, तो आज सकाळी गुरुवारी आम्ही आलो आहोत अक्कलकोटला 6:15च्या आसपास आम्ही आलेलो आहोत आणि इथे खूप छान वाटते। आल्यानंतर शेवटी आम्ही अक्कलकोटला आलो आहोत स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी। तर इथेच आल्या पहिलं स्वामी समर्थांचं आम्हाला दर्शन झालं आणि खूप छान छान अशी गाणी वगैरे सगळीकडे लागलेली होती। तर थोडंफार आम्ही इथे बघितलं, थोडी चौकशी वगैरे केली कसं काय रूम वगैरे काय, आणि त्याच्यानंतर म्हटलं आता मुलांना दोघांनाही भूक लागली होती तर त्यांना आम्ही नाश्ता वगैरे करायला इथे बसवलं। आणि आमचं तर काही म्हणजे उपवास असं नव्हतं, पण म्हटलं दर्शन वगैरे करूया मगच काय खायचं ते खाऊया। तर आम्ही फक्त चहा वगैरे घेतलं, नंतर इथे रूमवरती आलो आहोत। जवळच अशी रूम आम्हाला भेटली आहे। तर इथे मी तयार झाली होती पहिलीच आणि ग्रितिक पण तयार झाला होता, बाकीच्या तर तयार होत आहेत एक जण। दक्ष आणि त्याचा मामाही आमच्यासोबत आला होता। तर इथे म्हटलं चला बाहेर जाऊन आपण बघूया कसं काय आहे। तर इथे खूप छान आहे आणि खूप छान वाटतं पण इथे सगळीकडे स्वामी समर्थांची गाणी वगैरे लागलेली आहेत आणि आल्या लाईनीत असे हॉटेल्स वगैरे आहेत। तर इथे बघा स्वामी समर्थांचं मंदिर इथून दिसतो। तर इथे आता सगळेजण तयार झालेले आहेत आणि आता आम्ही इथे निघतोय दर्शनासाठी जाण्यासाठी। तर आम्ही आता आलेलो आहोत मंदिरामध्ये स्वामी समर्थांच्या, आणि खूप छान असं मंदिर आहे। तर आम्हाला वाटलं खूप गर्दी असेल कारण आज गुरुवार पण होता, पण एवढी काही गर्दी नव्हती। दर्शनही आमचं लवकर झालं। तर स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये फोटोज व्हिडिओज काढण्याची पण परमिशन होती। तर आम्ही दर्शन वगैरे असं करून घेतलं, त्याच्यानंतर खूप असे फोटोज व्हिडिओज वगैरे काढले आणि खूप छान वाटलं। खूप म्हणजे मनापासून इच्छा होती येण्याची ती पूर्ण झाली आणि स्वामी समर्थांचं छान प्रकारे दर्शनही झालं। तर खूप असं छान दर्शन झालं आतमध्ये आणि मग नंतर आम्ही बाहेर आलो। तर हे आतलं मंदिराच्या आतलं आहे, तर आतून काय एवढे व्हिडिओज वगैरे काढले नाही। आणि हे स्वामी समर्थांचं जे स्वामी समर्थ बसायचे वडाच्या झाडाखाली, तो हा झाड होता। तिथेही आम्ही दर्शन वगैरे घेतलं सगळ्यांनी। आणि ही पूर्ण बाहेरची साईड आहे, इथे पण खूप छान वाटते। इथे सगळेजण फोटोज वगैरे काढत होते स्वामी समर्थांच्या फोटोच्या इथे, आणि आम्ही पण खूप छान असे फोटोज वगैरे काढले। खूप छान असं दर्शन झालं। आतमध्ये थोडी मंदिरमध्ये सगळ्यांना एकत्र घेतलं म्हणून असं जास्त मी व्हिडिओज वगैरे असं काढलं नाही। आधी दर्शन वगैरे व्यवस्थित मनापासून दर्शन घेतलं आणि खूप छान वाटलं। तर असं दर्शन आमचं खूप छान झालेलं आहे। तर दर्शन वगैरे घेऊन आम्ही आता बाहेर आलेलो आहोत आणि इथे जे काही आपल्याला सामान घ्यायचं आहे तर खूप छान छान असे फोटोज वगैरे होते आणि तारक मंत्राचे बुक्स वगैरे भरपूर काही होते। जे काही आपल्याला घ्यायचं होतं ते आम्ही घेतलं, म्हणजे आम्हाला जे घ्यायचं होतं ते आम्ही घेतलं आणि प्रसाद वगैरे सगळं आमचं घेऊन वगैरे झालेलं आहे।
नंतर आम्ही आलो खंडोबा मंदिर आहे तिथे तिकडचं दर्शन झालं स्वामी समर्थांचं आणि मग इकडे आलो. हे खंडोबा मंदिर आहेत आणि इथे स्वामी समर्थ पहिल्यांदा आले होते आणि इथे त्यांच्या पादुकाही आहेत. तर इथे पण आम्ही दर्शन वगैरे घेतलं. जेवढं थोडं माहिती होतं की तेवढं आम्ही थोडेफार जवळपास जे मंदिर होते तिकडे आम्ही गेलो. जसं खंडोबा मंदिर, त्याच्यानंतर दुसरा एक मंदिर आहे ते 75 किलोमीटर लांब आहे. ह्याच्यानंतर आम्ही तिकडे गेलो. तर इथे पण छान दर्शन झालं आणि इथे पण खूप छान छान फोटो आहेत स्वामी समर्थांचे. तर इथे आम्ही अशी प्रदक्षिणा वगैरे घालत होतो. तर इथे पण दर्शन वगैरे घेतलं, प्रदक्षिणा वगैरे घालून झाली. आणि हे पण मला वाटतं कमीत कमी 5-1 मिनटं लांब आहे तिथून. तर तिथून चालत वगैरे येऊ शकतो. तिथे आम्ही चालत वगैरे आलो, दर्शन वगैरे घेतलं. नेक्स्ट टाईम परत अक्कलकोटला येऊ तेव्हा खूप इथे अजून फिरण्यासारखं आहे, जे हळूहळू माहिती झालं नंतर. तर खरंच आम्ही परत आलो ना तर खूप असे फिरण्यासारखं आहे. जसे चोलप्पांचा वाडा वगैरे एवढं काही माहिती नाही आहे, पण असं ऐकलं आहे. तर ते खरंच आम्ही फिरून वगैरे घेऊ, म्हणजे सगळीकडे जाऊन दर्शन वगैरे घेऊ आणि खूप अशी इच्छा आहे. तर बघूया परत कधी येतोय. त्याच्यानंतर मग आम्ही जाणार होतो. तर खूप लवकर दर्शन वगैरे झालं आणि मग नंतर म्हटलं चला थोडं खाऊन वगैरे घेऊया, कारण आम्ही मग तिथे जास्त थांबलो नाही. म्हणजे जो प्रसाद असतो स्वामी समर्थांच्या इथे तर तिथे आम्ही जास्त थांबलो वगैरे नाही, म्हणून बाहेरच थोडंसं नाश्ता वगैरे करून घेतला आम्ही. नंतर आम्ही गाणगापूरला आलो आहोत, जे 75 किलोमीटर लांब आहे, दत्तगुरूंचं मंदिर. तर इथे पण एवढी गर्दी नव्हती, वरून अशी लाईन होती आणि नाश्ता वगैरे करून आम्ही मग इकडे आलो, कारण हे 75 किलोमीटर लांब आहे. तर थोडं खूपच उशीर झाले, म्हणजे दोन तास मला वाटतं यायलाच लागले. मग दर्शन वगैरे करून आम्ही थोडा टाईम इथे बसलो वगैरे आणि त्याच्यानंतर मग आम्ही जायला पण परत आम्हाला 2-2.5 तास लागले, कारण परत आम्हाला त्याच रात्री बस म्हणजे 9ची बस होती आमची, 8:30-9ची. तर ती बस पकडून परत मुंबईला यायचं होतं. तर खूप छान प्रकारे असं दर्शन झालेलं आहे. तर आमचं श्री स्वामी समर्थांचं पण दर्शन छान प्रकारे झालं आहे. खंडोबा मंदिरमध्ये आम्ही गेलो, तिथेही परत गाणगापूरला आलो, तिथेही पण गर्दी नव्हती. तर म्हणजे खूप असं छान दर्शन झालं. त्याच्यानंतर आम्ही सगळीकडे थोडं टाईम बसलो होतो. इथे पण गाणगापूरला थोडा टाईम बसलो होतो, कारण नंतर मग परत आम्हाला जायचं होतं तिकडे आणि मग लगेच मुंबईला गाडी होती आमची. तर 1 दिवसात आम्ही 3 ठिकाणी फिरलो आणि छान असं दर्शन झालेलं आहे आमचा आणि खूप असे फोटोज वगैरे काढले मग आम्ही थोडेफार. तर इथे पण मंदिर वगैरे खूप छान आहे. तर जास्त काय असे आम्ही व्हिडिओ काढले नाही, थोडेफार व्हिडिओ काढले आणि आता मी इथेच व्हिडिओ एंड करते. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा. मिळूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.